तर ठाणे शहरामध्ये डोंबिवलीमध्ये एक वेगळाच उत्साह दिवाळी निमित्तानं दिसतो। अवघी तरुणाई रस्त्यावर उतरते आणि एक वेगळं वातावरण, संपूर्ण चैतन्यमयी वातावरण संपूर्ण रस्त्यांवर दिसून येतं। जाणून घेऊया हा सगळा उत्साह काय आहे तो। आमचे प्रतिनिधी शुभम कोळी आपल्या बरोबर जोडले गेलेत। शुभम, तुझ्या मागे सुद्धा अवघी तरुणाई लोटलेली दिसते आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आज ही सगळी तरुणाई नरक चतुर्दशीच्या दिवाळीच्या पहिल्या दिवशी अशा प्रकारे रस्त्यावर आलेली, एक वेगळा उत्साह दिसतोय। काय हे सगळं वातावरण आहे? निश्चित पाहिलं तर दिवाळी पहाट निमित्त मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाई जी आहे त्यांना मासुंद तलाव या ठिकाणी एकवटलेली आहे। आपण पाहिलं तर अनेक तरुण मंडळी सध्या आपल्याला या ठिकाणी मासुंद तलाव या ठिकाणी जे आहे ते अगदी पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले जे आहे ते दिसून येत असतील। निश्चित पाहिलं तर दिवाळी पहाट हा मोठा उत्साहामध्ये जे आहे ते ठाणे शहरामध्ये साजरा केला जातो। यंदा देखील दोन्ही शिवसेनेच्या वतीने जे आहेत म्हणजेच की मीनाक्षी शिंदे असतील, त्याचबरोबर नितीन लांडगे युवा सेनेच्या माध्यमातून या दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते मोठ्या उत्साहामध्ये केलं जातं। अनेक तरुण मंडळी आपल्याला या ठिकाणी दिसून असतील, अगदी पारंपरिक वेशभूषा म्हणजेच की कुर्ता असेल, अगदी तरुणी देखील साड्या ज्या आहेत नेसून या ठिकाणी अगदी सकाळी एकत्रित आलेल्या आहेत। मोठा उत्साह सध्या आपल्याला मासुंद तलाव या ठिकाणी तरुणाई दिसून असेल। काही तरुण मंडळी देखील आपल्यासोबत या ठिकाणी। मित्रा, काय सांगशील? दिवाळी पहाट आहे आज, तरुणांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। दिवाळी पहाट निमित्त आलेस, काय सांगशील एकंदरीत? काय की आम्ही रुद्राढोलच्या पथकातले आहोत। तर आम्ही या वर्षी आम्हाला इकडे इन्व्हाइट केलं होतं वादनासाठी। तर मराठी संस्कृतीचा कुठेतरी एक मराठमोळा जो आपला एक वाद्य आहे ते आपण जपण्याचा प्रयत्न करतोय। त्याच अनुषंगाने आपण इकडे आज आपल्या मराठी महाराष्ट्राच्या कल्चर जे आपलं फोक आहे ते आपण सादर केलं आणि खूप एन्जॉय केला आम्ही सर्व। मोठा उत्साह आपल्याला या दिवाळी पहाट कार्यक्रमानिमित्त ठाण्यामध्ये जे आहे ते तरुणाईमध्ये खास करून दिसून येत असेल। अगदी शुभम, धन्यवाद पोहोचवलेल्या या सगळ्या वातावरणासाठी। शुभम कोळी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।